श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री सद्गुरु संत एकनाथ महाराज की जय। विषय चाललेला आहे सद्गुरु स्तुतीचा। सद्गुरूचे जे वर्णन या ठिकाणी केलेलं आहे ते मोठं अगाध वर्णन आहे। सद्गुरु सगळ्यांपेक्षा थोर। सद्गुरु मार्गामध्ये उपमा नाही असं म्हणत आहे। सद्गुरु ब्रह्म आहेत आणि ब्रह्माचेही प्रकाशक असल्यामुळे ब्रह्मापेक्षाही श्रेष्ठ आहे। सद्गुरु म्हणजे परब्रह्म आहे असं म्हटलं गेलेलं आहे। गुरु ब्रह्म दोन्ही समान हेही उपमा किंचित ते ब्रह्माशी सुद्धा समानता ठेवून वर आहे। गुरु वाक्ये ब्रह्मा ब्रह्मपण ते सद्गुरु समान अद्वैते। गुरु वाक्याने ब्रह्माचंही ज्ञान होतं। जर सद्गुरु मिळाले नाही, सद्गुरूच्या कृपेने आपल्याला ब्रह्मज्ञान आत्मज्ञान होतं। आणि जर सद्गुरु मिळाले नाही तर ब्रह्माचं ज्ञान आणि ब्रह्मच कळणार आपल्याला। म्हणून गुरु वाक्य, गुरु कृपा, गुरु शक्ती, गुरु ज्ञान हे सगळ्यात महान आहे असं सांगण्यात येते। या लागी अगाध गुरु महिमा, उपमा नाही निरुपमा। त्याला उपमाच नाही गुरुला, म्हणून त्याला निरुपम म्हटलेले आहे। जसा आत्मा निरुपम आहे तसा सद्गुरुही निरुपम असतो। ब्रह्मी ब्रह्मत्व प्रमाण प्रमा हे वाक्य महिमा गुरुची। गुरुची महिमा अगाध आहे। प्रमाण आणि प्रमाण कुठल्याही वेचांचे मोजता येणार नाही। ब्रह्म सर्वांचे प्रकाशक, ब्रह्म हे सगळ्यांचं प्रकाशक आहे। सद्गुरु तयाचा प्रकाशक आणि सद्गुरु तर त्या ब्रह्माचा प्रकाशक आहे। एवं गुरु नियादिक नाही आणिक पूज्यत्वे, म्हणून गुरुपेक्षा अधिक पूजनीय दुसरं कोणीही नाही। म्हणजे सद्गुरु हे सर्वात अधिक पूजनीय आहे। या लागी गुरु ते मनुष्य बुद्धी पाहू मेगा त्रिशुद्धी। म्हणून साधकांना सांगण्यात येतं, शिष्यांना सांगण्यात येतं की गुरुंना मनुष्य बुद्धीने पाहू नका। आमची मनुष्याची जी बुद्धी आहे ती जगाच्या विषयांसाठी आहे, जगाच्या कर्मांसाठी आहे। गुरुंना मनुष्य बुद्धीने पाहून तशा प्रकारचा बोध घेऊ नका। गुरु ते या लागी गुरु ते मनुष्य बुद्धी पाहू नये त्रिशुद्धी। ऐशी भावात बुद्धी सहजे चित्तशुद्धी सशिष्या। कारण गुरुंच्या कृपेनं आमची चित्तशुद्धी होते व त्या चित्तशुद्धीमध्ये बुद्धी आली, बुद्धी पण शुद्ध होते। ज्यांचा गुरुचरणी निसीम भाव, ज्यांचा गुरुचरणी निसीम भाव, त्यांचा मनोरथ पूर्वी देव पाव। जे साधक, जे शिष्य गुरुंचा अखंड ध्यान घेऊन त्यांच्या ठिकाणी सद्भाव ठेवतात, त्यांचे मनोरथ पूर्ण होतात, त्यांच्या इच्छा कामना वासना ज्या असतील त्या पूर्ण होतात।
गुरु आज्ञा देव पाळी पहा हो. गुरु आज्ञा देव सुद्धा पाळतात. तर गुरुनी जे सांगत असेल तसंच पाहायला पाहिजे असं देव सुद्धा म्हणतात. गुरु आज्ञा देव पाळी पहा हो. गुरु वाक्य स्वयमेव जड मूळ तारी. आणि जड मूळ असे जे लोक असतील त्यांना तारण करणारे सद्गुरु आहे. सद्गुरु तारतात. ब्रह्मभावे जे गुरुसेवक, आता ब्रह्मभावाने जे गुरुची सेवा करतात देव त्यांचा आज्ञाधारक. अरे देव सुद्धा आपला आज्ञाधारक होऊन जातो. आपण सांगू देवाला देवा असं कर तू तसं होतं. पण ब्रह्मभावाने गुरुची सेवा केली. ब्रह्मभावे जे गुरुसेवक देव त्यांचा आज्ञाधारक. त्याशी नित्यपूर्वी निजात्म सुख हे गुरुमर्यादा देश मूलंही. देव सुद्धा त्यांची आज्ञा मोडत नाही. गुरुनी सांगितलेली जी गोष्ट असेल त्यालाच देव सुद्धा मान देतो आणि गुरुची आज्ञा उल्लंघन करून देव कधी वागत नाही. म्हणजे देव सुद्धा गुरुच्या आज्ञा पाळतो. जर देव सुद्धा गुरुच्या आज्ञा पाळत असेल तर आम्ही साधक विचार करा. म्हणून गुरु आज्ञेचं उल्लंघन करू नका. देव गुरु आज्ञा स्वयं मानू तर गुरु देवाशी पूज्यत्वाने म्हणतात. देव गुरुची आज्ञा स्वतः मानतात तेव्हा गुरुमुळे देवाला पूज्य प्राप्त होतं. गुरुची देवाला पूजा आपण का करतो तर गुरु सांगतात म्हणून. म्हणजे गुरुच्या कृपेनं देवाची पूज्यता पूजनीयता होते. गुरु देवाशी पूज्यता एवं उभयता अभिन्नपणे भावात हे लागून तारक. अशा तऱ्हेने देव आणि गुरु दोन्ही त्या भक्ताचं रक्षण करतात, त्यांना तारून येतात. आता ज्यांच्या अंतरंगामध्ये असा भाव नाही गुरुबद्दल, ज्यांच्या अंतःकरणामध्ये सद्गुरूच्या प्रती असा भाव नाही, सद्भाव नाही, सद्भाव नाही अभ्यंतरी, बाह्य भक्ती भावेची करे. तो बाहेर भक्ती करताना दाखवतो लोकांना तुम्ही का भक्त, परंतु अंतःकरणामध्ये सद्भाव नाही गुरुबद्दल. सद्भाव नाही अभ्यंतरी, बाह्य भक्ती भावेची करी. ते भावानुसारे संसारी नाना परी स्वयं म्हणतात. असे जे लोक आहेत ज्यांच्या अंतःकरणामध्ये सद्गुरूच्या प्रती सद्भाव नाही, ते या संसारामध्ये ठगतात आणि फसतात. त्यांना दुःख येतात संसारामध्ये. म्हणून गुरुच्या प्रती सद्भाव ठेवला पाहिजे. सद्भाव राहिल्यानंतर ठकले ते मनुष्य गती. आणि जे मनुष्य आपल्या मताप्रमाणे वागू शकतात आणि फसतात, ठकले ते मनुष्य गती, ठकले ते निजस्वार्थी. आणि ते निजस्वार्थी आहे, आपला स्वार्थ पाळण्यासाठी फसतात. ठकले ते ब्रह्मप्राप्ती, त्यांना ब्रह्माची प्राप्ती होत नाही, ब्रह्माच्या प्राप्तीमध्ये ते फसले. ब्रह्मे हरिभक्ती
आणि हरिभक्त होऊन हरीची भक्ती सुद्धा मोठ्या दंभाने करतात, लोकांना दाखवतात आणि फार मोठे भक्त आहोत असा ढोंगीपणा दाखवतात. ठकले ठकले ते मनुष्यगती, ठकले ते निस्वार्थी, ठकले ते ब्रह्मप्राप्ती, दंभेद हरिभक्ती कदा कदा मुकुदे. म्हणतात की ज्याच्या अंतःकरणामध्ये मनामध्ये दंभ आहे, दंभ म्हणजे भोग, त्याला हरिभक्ती कधीही प्राप्त होणार नाही. तो जरी हरिभक्त म्हणून दाखवत असला तरी खरी हरिभक्त होऊ शकत नाही. भावे तत्वता परमार्थूने आता हा जो परमार्थ आहे तो सद्भावनेनेच प्राप्त होणार आहे. भाव नसेल, सद्भाव नसेल अंतःकरणामध्ये तर संसारामध्ये विद्यमान त्याला परमार्थ कधी हाती लागणार नाही. ठकले ते ब्रह्मप्राप्ती, दंभे हरिभक्ती करा उपजे. तेव्हा ढोंग करून हरिभक्ती कधी निर्माण होत नाही. हरिभक्तीसाठी शुद्ध अंतःकरण असावं लागतं. तेव्हा शुद्ध अंतःकरणानेच खरी हरिभक्ती होते. एक भावे तत्वता परमात्म्य आता सकल साधनांचे माथा जाण तत्वता सद्भाव. म्हणून सद्भाव हा प्रत्येक साधनेमध्ये असला. कोणती साधना करायला जी कोणती साधना तुम्ही कराल त्या साधनेमध्ये सद्भाव असलाच पाहिजे. कोरडे खावली धरिता सद्भाव तेथेच प्रगटे देवादी देव. पाऊन साधा कोरडा खांब जरी घेतला आणि सांगितलं की या कोरड्या खांबाला सद्भावनेनं पाणी घाल, कोरडा खांबा लाकुडे, आणि सांगितलं की जा तिथे तो खांब आणि त्याला पाणी घाल. जर सद्भावनेनं भगवंताच्या कृपेनं गुरुच्या प्रसादाने जर त्याला खरखर पाणी घातलं तर त्या कोरड्या लाकडाला सुद्धा पानं फुटतात, जिवंत होते. गुरुचा प्रसाद कार्य आहे. कोरडे खांबी धरिता सद्भाव तेथेची प्रगटे देव दिदेव. सद्गुरु तो पहावो स्वय स्वयमेव परब्रह्म. तेव्हा सद्गुरु हे परब्रह्म आहे ही गोष्ट कदापि विसरू नये. सद्गुरु म्हणजे सामान्य बुद्धीच्या माणसाला आपल्यासारखाच मनुष्य वाटतो, ते त्याला आपल्यासारखा मनुष्य समजतात. आणि असा तुम्ही आपल्या बुद्धीने त्याला मनुष्य समजत असाल तर मनुष्याला मनुष्याकडून ज्या प्राप्ती होतात त्याच प्राप्ती मग त्याच्याकडून परब्रह्माची आपल्या देवाची प्राप्ती कधीही होणार नाही. या लागी गुरु भजना करता भजावया मार्ग नाही आयता. ज्ञान भक्ती जे तत्वता ते जाण सर्वता सद्गुरु. आता पुन्हा आपल्याला सांगून टाकलं की गुरु भजना करता भजण्यासाठी श्रेष्ठ काही नाही. मार्ग नाही आयता. हे जे ब्रह्मज्ञान आहे, भक्ती आहे, ती तत्वता जाण सर्वता सद्गुरु. ही सद्गुरु भक्तीच आहे. ब्रह्मज्ञान प्राप्तीसाठी सद्गुरु भक्ती शिवाय ती प्राप्त होणारी नाही गोष्ट.
ब्रह्म ब्रह्मज्ञान आत्मा आत्मज्ञान हे सद्गुरूच्या कृपेने प्राप्त होणार आहे. गुरु होई श्रेष्ठ ब्रह्म म्हणता गुरुत्वाला कनिष्ठ धर्म. जर तुम्ही ब्रह्मश्रेष्ठ आहे गुरु तुषा समजायला लागला तर गुरुला कमी कळाला. गुरु लहान झाले त्या ब्रह्मापेक्षा. गुरुत्वाला कनिष्ठ धर्म ऐसा भाव धरिता विषम ब्रह्मसाम्य शिष्या उपजे. आणि जर असा भाव तुम्ही ठेवला असेल तर हे शिष्या तुला तो ब्रह्मस्वरूपाचा आनंद ब्रह्मस्वरूपाचं ते जे ज्ञान आहे ते कधी प्राप्त होणार नाही. गुरुला ब्रह्मापेक्षा लहान समजू नका असं वारंवार सांगताय. आम्हा सद्गुरु तोची परब्रह्म. बस ठरला की आम्हाला सद्गुरु हेच परब्रह्म आहे. गुरुगीता ते समजलेलं आपल्याला सद्गुरु रेव परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सद्गुरु परब्रह्म आहे. आम्हा सद्गुरु तोची परब्रह्म ऐसा नित्य निज भाव सप्रेम. असा निज भाव आपला स्वतःचा भाव सप्रेमाने ठेवा. प्रेमयुक्त सद्भाव ठेवा. हेची गुरुसेवा उत्तम. बस गुरुसेवा की काय आहे? गुरुचं स्थान पाहून गुरुचं स्वरूप पाहून गुरुंना सदैव त्या पद्धतीने जाणार गुरु भक्ती आहे. आम्हा सद्गुरु तोची परब्रह्म ऐसा नित्य निज भाव सप्रेम. हेची गुरुसेवा उत्तम. शिष्य परब्रह्म स्वयं होय. आणि असा भाव जर ठेवला की गुरु परब्रह्म आहे परब्रह्म आहे परब्रह्म आहे तर तो शिष्यही परब्रह्म होऊन जातो. गुरुला परब्रह्म म्हणून तू सदैव ध्यान धरलेला असला तर त्या ध्यासाने तू स्वयं स्वतः सुद्धा परब्रह्म होशील. तो शिष्य परब्रह्म स्वयं होय. ऐशे गुरु सेवेयात प्रल्हाद झाला वनवातीत. उदाहरणार्थ कौरव महाराज अशी केला ना. अरे हा भक्त प्रल्हाद बघा ना, तो वनवाती झाला, तो अद्वैताशी गेला, तो परब्रह्म स्वरूप झाला. ऐशे गुरु सेवेयात प्रल्हाद झाला वनवातीत. तू नारद बघा ना, नारद स्वानंदे गात नाचत ब्रह्म साम्य विचारत सुर असुर स्थानी. अरे तो नारद सुद्धा ब्रह्म स्थितीमध्ये गेलेला आहे. तोही आनंदाने नाचतो गातो आणि भजन करत देव आणि सुरांच्या ठिकाणी जात होतो. आपल्याला कोणी आढळत होता. नारद हा सगळ्याकडे फिरतो. दुष्ट असो सृष्ट असो नसो कोण, कारण तो भजन गातो ना देवाचं. अखंड नाम चालू आहे. त्या अखंड नामाने त्याला कुठल्याही कोणालाही तो पोचू शकतो. त्याला मनाई नाही. आपण सगळ्यांना देवा त्याला आळशीची गुरुसेवा करिता चुकली अमृतीची गर्भव्यथा. ते गणे ते गर्भ लहावा देवोची चाहता भक्ता भव्यथा बाळगोनी. अमरीश राजाची कथा ही अशीच आहे. आता ती कथा सांगून भाग अमरीश राजाची कथा. अंबरीश नावाचा राजा होऊन गेला. अंबरला अंबरशी टेकडी आहे.
तरी ही अंबरीशी टिकली अंबरीश राजाने कदाचित तिथे वास केला असेल एखाद्या वेळेला. हा जो अंबरीश राजा होऊन गेला तो मोठा धार्मिक होता, हरिभक्त होता आणि दररोज देवाचं पूजन अर्चन करून ती करायचा. आणि राजा होता, राजा असून दररोज देवाचं पूजन अर्चन गुरुची करायचं. एके दिवशी एकादशीचा दिवस होता. एकादशीचा उपवास होता राजाचा. एकादशीचा आणि दुसऱ्या दिवशी द्वादशीला उपवास सोडायचा. तेव्हा द्वादशीच्या दिवशी त्याच्याकडे दुर्वास ऋषी आले. राजाचा आता द्वादशीचा उपवास होणार होता. दुपारी त्यावेळेला पूजा अर्चा करून देवाची पूजा अर्चा करून मग अन्न भक्षण करायचं द्वादशीला, असा त्याचा नियम होता. दुर्वास ऋषी आले त्याच्याकडे सकाळीच. दुर्वास कोण होता माहिती का तुम्हाला? कोण होता? कोणाचा होता? कोणाचा मुलगा होता? अत्री ऋषीचा मुलगा होता. बरोबर. या अत्री ऋषीचे 3 मुलं का? एक हा दुर्वास, एक आपले आणि चंद्र. हे 3 पुत्र होते त्याचे. तिचा मुलगा होता तो दुर्वास. भारतात होता, ऋषी होता, तप होत, शक्ती होती, पण भाविक होता. भाव द्यायचा हा. असा हा दुर्वास ऋषी द्वादशीला अंबरीश राजाच्या घरी आला. अंबरीश राजाने त्याचं मोठं स्वागत केलं, पूजा अर्चा केली त्याची. मग आज महाराज आमच्याकडे तुम्ही पाळणं फिरायला या दुपारी. आमचं एकादशीचं व्रत असतं, ते एकादशीचं व्रत आम्ही सोडणार म्हणजे उपास सुटणार आहे. तेव्हा तुम्ही या महाराज देवाला. तुम्हाला मी जाऊन येत होता नदीवर. माझंही कर्तव्य वगैरे राहिलेलं आहे म्हणून हा तुझ्या गेला नदीवर आणि तिकडे तर्पण करत बसला. तिकडे राजा अंबरीशी त्याची वाट पाहून राहिल्यासारखा, अरे आता बघायची वेळ आली, उद्या तिथी बदलते. आता तिथी बदलण्यापूर्वी द्वादशीचं पानं फेडणार, एकादशीचं आम्ही काही मग त्यांचे जे ब्राह्मण होते त्यांना विचारलं राजाने की काय करत होता? आता मोठा विचित्र प्रसंग झालाय. आता एकादशीचं पानं तर फेडलंच पाहिजे आता, आणि ऋषी तर काही येत नाही, त्यांना तर आपण बोलवलेलं आहे. मग त्या ब्राह्मणांनी सांगितलं हे काय महाराज काय करावं तो तेवढी, पण आपली वेळ वाया जाता कामा नये. बरोबर वेळेच्या वेळेला ते व्हायलाच पाहिजे. मग तुम्ही असं करा म्हणे की देवाचा इष्ट प्रसाद घ्या. देवाचा प्रसाद आहे, तेव्हा काय काही जेवण नाहीये. प्रसाद घेऊन तुम्ही पानं फेडा तीर्थ घेऊन.
मग अशा तऱ्हेने हा ते ब्राह्मण तिथे टाकताय आणि हा असं देतोय. आला हा तेवढा तो आला, त्याने पाहिलं, त्याने ते पितांना पाहिल्याबरोबर भडकला. अरे, मला न विचारता, मला न बोलवता, माझ्या बरोबर न बसता तुम्ही एकटा खाऊन राहिला, घेऊन द्यायला ठीक अतिथी असं बरोबर तुमच्या घरी जर पाहुणं आला कोणी तर त्याला त्याच्या अगोदर तुम्ही जेवण करून घ्यायचा. चिडला बाबा दुर्वास. दुर्वास चिडल्यामुळे राजा घाबरला. अरे बापरे, आता लगेच शाप दिला दुर्वासाने. शाप दिला तुला 10 गर्भ घ्यावे लागेल, 10 वेळेला जन्म घ्यावा लागेल, मुक्त होणार नाही. सामान्य शाप त्याला, तुला 10 जन्म घ्यावे लागतील मुक्त होण्यासाठी, असा शाप दिला बाबा. आणि काही चुकलं नाही, काही नाही देवा, मी तर काय मी तुझी भक्ती करतो, तुझ्यासाठी सगळं करून राहिलो मी, आणि मला हा असला भयंकर शाप. बघून त्याने मुलाला हात मान, राजाने हात मान, किंवा भाव तू आता माझं रक्षण करणारा आता कोणी नाही. भगवान त्या ठिकाणी प्रसन्न होऊन त्याच्याकडे उभे राहिले. भगवान विष्णू पुढे उभे राहिले त्याच्या पुढे, आणि म्हणाले राजा भूल नको, तू माझी सेवा करते ना, भूल नको, तुझे दाही गर्भवास मी सोसेल. भगवान म्हणाले तू घाबरू नको, तुझे गर्भवास मी सोसेल, तू निश्चिंत राहा, मी पाहतो त्या दुर्वासाला. आणि भगवान विष्णूने आपलं सुदर्शन चक्र त्याच्यावर सोडलं. दुर्वासाला जर घाबरला तर हे काय झालं, शाबीला होऊन का मला आता दुर्वासाने चक्र सोडून मारावं, मी ऋषी आहे. पण सुटला दुर्वास, आणि ते सुदर्शन चक्र त्याच्या पाठीला लागलं, पाठीशी लागलं. तो पुढे पळतो, सुदर्शन चक्र त्याच्या पाठीशी पळतो. आता गेला ब्रह्मदेवाकडे, त्याला ब्रह्मदेवाला गेला, ब्रह्मदेवाला प्रार्थना केली, नमस्कार करा महाराज, हे केवढं संकट आलं माझ्यावर, चक्र आले ना, ते आता मला गोळा पडेल ना. ब्रह्मदेव म्हणाला मी काय करू, मेरे बाबा या बाबतीमध्ये मी काही करू शकत नाही, तू जे काय केलं असेल त्याचा परिणाम हो. ब्रह्मदेवाने नाकारलं बाबा त्याला. तो पळत 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 भगवान शंकराकडे गेला. भगवान शंकराला प्रार्थना केली, भगवान अरे तू तरी आवाज याला, त्या विष्णूने माझ्या अंगावर हे सोडलेले सुदर्शन चक्र, आता मी मरेल. भगवान शंकर म्हणाले मी तरी काय करू, हे बाबा कोणाच्या हातात नाहीये, ते विष्णूचे चक्र आहे त्याच्या हातातच आहे, तोच त्याला निवारेल. भगवान शंकरांनी त्याला नाही म्हटलं, ब्रह्मदेवाने नाही म्हटलं, मग आता कोण उरलं. त्या विष्णूला प्रार्थना केली, महाराज आता माझी चूक झाली, क्षमा करा मला,
माझ्याकडून त्याला शाप दिला गेला असतो. आता असं कधी करणार नाही. मग हे बळ शाप मागे घे. बिचारा राजा चांगलाच हरिभक्त आहे तो, त्याला तू असा शाप द्यावा. अशा प्रकारे गुरु असावा. भगवान विष्णूंनी उपदेश केला आणि सांगितलं की तुझा शाप कर. आणि त्याने तो पुढे घेतला. महाराज मला दंड द्या, मला शिक्षा द्या, मला काही करा, पण मला मारू नका. हे सुदर्शन चक्र आवडा म्हणतो. अशा तऱ्हेनं या हरिभक्तांना सुद्धा भगवंतांनी तारलेलं आहे. आपण सुद्धा देवाची भक्ती करा. देवाची भक्ती, हरिभक्ती केल्याने आपल्या सगळ्या संकटांचा भगवान विनाश करतो, नाश करतो, सगळी संकट करतो. बघा, नारदस आनंदे नाथत ब्रह्मसाम्ये विचरत सुरसानो. अशीच गुरुसेवा करिता कली अमरीशाची गर्भव्यथा. ते गर्भ जाहला देवची सहायता. भक्ता भोरथा बांधोनी. तेव्हा देव आपल्यावर घेऊन येतो ते सगळं संकट, त्याचे भोग, आणि त्या भक्ताला काही त्रास देत नाही. म्हणून भगवंताची भक्ती सतत करत राहा. ऐशिया अभिन्न भावना सुबुद्धी भरती गुरुचरणात. याच अभिन्न भावनेने गुरुचरणाची भक्ती केली पाहिजे. जशी तुम्ही देवाची भक्ती करता तशी गुरुचरणांना सुद्धा तुम्ही वंदन केलं पाहिजे, भक्ती केली पाहिजे. कारण गुरुचरण हे त्या भगवंताचंच देणं आहे. तो भगवान, तो आत्मा, ते ब्रह्म त्या गुरुचरणांच्या जवळ जातं. म्हणून तुम्ही गुरुचरणांना सुद्धा तशा पद्धतीनं वंदन करा. सुबुद्धी भरती गुरुचरण. म्हणून जे सुबुद्धी लोक आहेत, चांगल्या बुद्धीचे लोक गुरुचरणांची सेवा करतात. ते पर्यंते जनार्दन, ते पर्यंते म्हणजे आवडते असतात जनार्दनाचे, देवाचे. त्याशी भवभावना शिवलेली. आणि मग त्याला संसारातल्या कुठल्याही भावना, कुठली भय, कुठली त्रास त्यांना सहन भोगावे लागत नाही. तेव्हा साधकांनो, हाच उद्देश आहे की गुरुच चरण सेवा, गुरुची भक्ती, गुरुच्या प्रेम अखंड ठेवा. आणि आपल्यावर येणारी सर्व संकटाकडे देव घेऊन येतो. गुरु ब्रह्म दोन्ही एक. इंद्राला असं तरी म्हणा की गुरु आणि ब्रह्म एकच आहे. गुरु ब्रह्म दोन्ही एक. शिष्यही असे तदात्मक. आणि मग अशा तऱ्हेनं गुरु सेवा करत असताना ब्रह्माशी कृप होता तो शिष्य ब्रह्म. तेव्हा शिष्याला ब्रह्मत्व प्राप्त करून देणं हेच खरं गुरुचं महान कार्य आहे. पण गुरु स्वयं ब्रह्म आहे. गुरु स्वतः परब्रह्म आहे, तर आपल्या शिष्याला ते परब्रह्म करून टाकतात. मग अशा गुरुच्या चरणाची सेवा नित्य करत राहावी. गुरु ब्रह्म शिष्यही असे तदात्मक. जे भेदे मानती वेगळीच, जे भेद मानती वेगळं मानती, तेही माहित कवी सांगे. तेव्हा तो कवी जो आहे तो राजा जनताला सांगून आणलेला आहे. अशा तऱ्हेचा हा जो विषय चाललेला आहे हरिभक्तीचा, हा अतिशय महत्वाचा विषय आहे. आता पुढचा भाग जो येतो
की पुरुषाशी जो प्रपंच दिशे, आता ही जी माणसे जगातली ही संसारात जन्माला येतात. आपला जो जन्म झाला तो संसारातच झाला ना, तर आपले आई बाप संसारी असतात आणि संसारी असल्यामुळे पुरुषाला जन्म मिळतो संसारामध्ये. आणि जन्म जर संसारात झाला असेल तर त्याला पुढे संसार दिसतो, बरोबर. तिथं वाढतो, खेळतो, तो राहतो, तो संसारामध्ये वाढल्यामुळे त्याला संसार दिसतो ना. म्हणून आपली सुद्धा हीच अवस्था आहे ना. आपण सगळे म्हणे संसारामध्येच वाढलो, संसारी झालो आणि प्रपंच दिसतो आपल्याला. पुरुषाशी जो प्रपंच दिशे तो नसताच मिथ्या भास. जो प्रपंच आपल्याला दिसतो, जो संसार आपल्याला खरा वाटतो, तो खरा नाही, तो मिथ्या आहे, खोटा आहे. कारण जगाचं हे सगळं दृश्यच मिथ्या आहे, तर तो प्रपंच कुठला आला खरा. तेव्हा आपण ज्या प्रपंचामध्ये आज आहोत तो प्रपंच मिथ्या आहे असं नाथ महाराज सांगतात. आणि हे सगळे सत्पुरुष सांगताय, तो नसताची मिथ्या भासे, जेवी काय करा निद्रावशे, स्वप्नी निज मानसे जगकंठ. देतात की जसा एखादा मनुष्य झोपला असताना त्याला स्वप्न पडतं आणि त्या स्वप्नामध्ये त्याला जगातले अनेक प्रसंग दिसतात आणि ते जगातले सगळे प्रसंग पाहून स्वप्नामध्ये तो ते जग खरं आहे असं मानतो. परंतु स्वप्नात पाहिलेलं जे दृश्य आहे ते जागृतीमध्ये खरं नसतं. स्वप्नाची दुनिया ही जागृती खोटी ठरते, मिथ्या ठरते. जशी स्वप्नाची दुनिया जागृती खोटी आहे, तसा हा जागृतीचा प्रपंच सुद्धा मिथ्या आहे. कारण जागृती ही सुद्धा स्वप्नाची सारखीच एक अवस्था आहे. त्या तीन अवस्था आपल्याला माहितीच आहे, आपण नेहमी बघतो. जागृती, निद्रा आणि स्वप्न बदलणाऱ्या अवस्था आहेत. त्या अवस्था सुद्धा मिथ्या आहे, त्या सुद्धा शाश्वत नाहीये. शाश्वत ती तुरी आहे, तिचा पक्का नाही मला. ती तुरी अवस्था आम्हाला कधी भेटतच नाही, पाहिलीच नाही आम्ही. फक्त ही जागृती, निद्रा, स्वप्न, जागृती, निद्रा, स्वप्न. अरे काय मिथ्या आहे सगळं. आणि हा प्रपंच त्या जागृतीमध्ये खरा वाटतो, स्वप्नामध्ये खरा वाटतो. तो खरा आहे का? त्या ज्या अवस्था आहे त्या अवस्था सुद्धा खऱ्या नाही, तर मग त्यामुळे भासणार जे आहे ते खरं कसं असेल. म्हणून प्रपंच हा मिथ्या आहे असं जेव्हा आपल्याला सांगितलं जातं, त्यावेळेला ज्या स्थितीमध्ये तो तुम्हाला सत्य वाटतो ही स्थिती सुद्धा सत्य नाही असं सांगतात. तेव्हा असो मी निद्रा अवश्य दिसे स्वप्न, निद्रेत असल्यामुळे स्वप्न दिसत. तो जागा होऊन आपण करू बैसे मनोरथ ध्यान. आता झोपेमध्ये स्वप्न आहे आणि जागा झाल्यानंतर स्वप्न केलं, स्वप्न गेलं तरी तो मनोरथ करतो. मनोरथ, मनोरथ म्हणजे कल्पना करतो. आपण ज्या कल्पना जागृतीमध्ये करतो, मनोरथ करतो, ते सुद्धा आपली दिवा स्वप्न आहे. त्यांना दिवा स्वप्न म्हणतात. ती निशा स्वप्न वेगळी, झोपेची स्वप्न वेगळी. परंतु दिवसाही आम्ही वेगळ्या प्रकारचे मनोरथ करतो. आता मी काय घेतलं आज, उद्या काय होईल ते,
आणि त्याचं काय डॉक्टर आपल्याला चांगला बरोबर केली म्हणजे मला काय करायचंय आणि परवा कुठे जायचंय तिथे काय करायचंय काय घेऊन येणार आहे चालेल बरोबर नाना प्रकारचे मनोरंजन चालू राहतात त्याला दिवस म्हणतात ही दिवस स्वप्न सुद्धा मिथ्या असतात कुठे येते सगळे हा सुंदर विचार चालू येतात हा पुस्तक या विचारांना ऐकण्यासाठी सुटल्यामुळे विश्राम देऊया आजच्या सुंदर विश्राम देऊया हरि ओम तत्सत् श्री विष्णु तीर्थं ब्रह्माण्डं ब्रह्मस्वरूपं नीलकण्ठं श्रीगुरुदेवं ॐ नमो विष्णुतीर्थं ॐ नमो विष्णुतीर्थं ॐ तीर्थं ब्रह्माण्डं ब्रह्मस्वरूपं नीलवर्णं श्रीगुरुदेवं ॐ नमो विष्णुतीर्थं